कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं लग्न कसं जमलं? माझंही अरेंज मॅरेज आहे, पण त्या आत्याच्या मुलाला दिलेलं मला. म्हणजे लव्ह मॅरेज आहे. हा, म्हणजे लव्ह विथ अरेंज. मला लव्ह मॅरेज आहे ना, तुम्ही काय उगाच आम्ही बघितलं नव्हतं एकमेकांना. कसं काय? म्हणजे त्यांच्या मामाच्या लग्नालाच आम्ही म्हणजे भेटलेलो, पण मी लहान होती कितवीत होता तेव्हा तुम्ही? तेव्हा मी असेल 8वीत वगैरे. 8वीत. पण त्यांना आठवतंय सगळं? त्यांना आठवतं. आमचे फोटो आहेत म्हणजे जोडीने काढलेले. मग हे कसे काय काढले जोडी? ते नाही माहिती, लग्नानंतर दिसले. दिसले कसे पण? त्यांच्या मामाचे लग्नाचे फोटो जेव्हा आले ना, तेव्हा दिसले ते की हे लहानपणापासूनच मागं लागलेली ही नवऱ्याच्या. असे मला सगळे चिडवतात. मग खरंच आहे. नमस्कार. बोला. माझं माहेरचं नाव श्रद्धा पुंडलिक गोसावी आणि सासरचं नाव श्रद्धा भूषण गोसावी आणि माहेर आहे नाशिकचं आणि सासर आहे ऐरोलीचं. आता कुठे राहता? आता ऐरोलीतच राहतो. ऐरोली. तुम्ही सगळे ऐरोली? नाही नाही. तुम्ही आधी आम्ही ऐरोलीमध्येच राहायचो, तिथे जमलो. मैत्री. आता इथे आम्ही स्वतः जिथे मग आता थोडं दोघी तिघी आम्ही दुसरीकडे राहायला गेलो. ऐरोलीचीच आहे. मग घरी कोण कोण? सासू, जाव, दीर आणि ननंद. सासूबाई कशा आहेत? मस्त आहे, ऍक्टिव्ह आहे खूप. तुम्ही कशा वागता त्यांच्याशी? जशा त्या वागतील तशाच वागतील. म्हणजे मी फ्रँकली येते, पण फ्रँकली. होय ना? हो, त्यांना माझा राग येत नाही, मला पण त्यांचा राग येत नाही लवकर. एकदम आम्ही बोलून फ्रँकली दोघी पण, जे आहे तोंडावर तिथले तिथे तिथल्या तिथे. हे फोडणीला लगेच घालता. हो ना? तिखट मिरची पण सासूबाई मुलाची बाजू जास्त घेतात की तुमची? नाही, तसं काही नाही. त्या जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. नमस्कार. बोला. माझं सासर आपलं ऐरोली आणि माहेर सुरत. आणि नाव? राणी संजय बावा आणि राणी शांताराम गोसावी हे सासर. सासर. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? लग्नाला आता 21 चालू आहे मला. 21. हो. आणि तुमचं कसं जमलं होतं? माझं म्हणजे मी शाळेच्या सुट्टीमध्ये आली होती आणि माझे मिस्टर आहे ना, त्या काकाच्या मुलीला बघायला आले होते. कुठे? सुरतलाच. सुरत. हा, तर तिला नापसंत केलं आणि मला पसंत केलं तिथं. म्हणजे ती हाईटला खूप छोटी होती आणि मी हाईटला थोडीशी उंच वाटत होती ना, मग तिला दोन खुर्च्या दिलेत तुम्हाला. तिला नापसंत केलं आणि मला पसंत केलं. हो. अरे वा, 21 वर्ष झाली लग्नाला. हो, मुलगा पण आहे माझा 21 वर्षाचा. अरे, मुलगा दोन पण मुलं आहेत, 21 एक वर्षाचा. 17 वर्षाचा आहे, एक 21 वर्षाचा आहे. अरे वा. नमस्कार. बोला. माझं नाव नेहा रवींद्र सोळुंके. माझं माहेर अमळनेर बोहरा आणि सासर यावल चिंचोली. खानदेशी. आम्ही तिघं खानदेशी आहोत. आम्ही खानदेशी. माझे मिस्टर फॉरेस्ट डिपार्टमेंटला आहेत कामाला. जंगलात असतात. हो. हो, जंगलात असतात. म्हणजे खरंच? फॉरेस्ट डिपार्टमेंट वनरक्षक आहेत ते. हो, पण ते कुठे असतात सध्या? ते इथे बोरीवली नॅशनल पार्कला आहेत. म्हणजे जंगलातच. मग त्यांना घरी पण जंगलात असल्यासारखं वाटतं? नाही. ते येतात तेव्हा? नाही, आता मला आता बाळ काय आहे. असेल बोलण्यावरून. मला बाळ आहे लहान, आता 2 वर्षाचं. त्याच्यामुळे बरं, जसं आमचं लग्न झालं होतं ना नवीन तेव्हा जास्त भांडायचो आम्ही दोघं. हो. ते शांत स्वभावाचे आहेत आणि माझा थोडा तापट स्वभाव. तुम्ही डरकाळ्या. पण ते घरी असल्यावर खुश असतात की ऑफिसला? घरी असल्यावर ते एवढा प्रयत्न करतात लवकरात लवकर घरी कसं येऊ, कसा टाइम स्पेंड करू घरच्यांसोबत, असा प्रयत्न. असं? हो. आणि कोण कोण आहे इकडे घरी? इकडे आता मी माझे हसबंड आणि माझा मुलगा आहे छोटा. आणि मग सासूबाई कुठे असतात? सासूबाई गावी असतात. सासूबाई जावेकडे तिकडे. तिथेच त्यांना बरं वाटतं? हो. नाही, तिकडे ते. अरे, हसताय काय तुम्ही? त्यांच्या सासूबाईंना जावेकडे आवडतं. हो ना? इकडे आवडतं, पण तिकडे ते शेती करतात ना, म्हणून तिकडेच राहतात. तुमच्या सासूबाई कुठे असतात? माझ्या सासूबाई पण गावीत चंद्रपूरलाच असते ते. बरं. पण मला जेव्हा जॉब लागला तर मग मला पण एक छोटी मुलगी आहे 7 वर्षाची. मग तिला सांभाळायला ते येतात आणि खूप सपोर्ट करतात ते, की तू कर, जॉब करत असेल तर कर, तुझी इच्छा पूर्ण कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. मग असं करून मग आता सध्या मला आता गॅप आहे, म्हणजे जॉब नाही आहे, मी घरी आहे, त्याच्यामुळे ते चंद्रपूरलाच बसले आहे. पण मोस्टली तिकडे त्यांना आवडतं ना. हां, हे तर ते फॅक्ट आहे. कोणाला पण
जिथे आपले जास्त दिवस गेले, जिथे आपल्या मैत्रिणी असते, मग तिथे त्यांना जास्त रमायला आवडतं. तुम्हाला त्यांना इकडे बोलायला. रमायला आवडतं, त्यांना तिकडे हा, रमायला. ते बोलू शकतो आपण, पण ते येतात वर्षभर तुमच्या- राहतात. माझ्या सासूबाई आहे माझ्याकडेच असते तुमच्याकडे इथे असतात. आहे कशा आहेत त्या? मन मिळावं आहे, शांत आहेत ह्यांच्यासारखं नाही. नाही नाही हा? आहे त्या शांत आहेत तुमच्या सासूबाई माझ्या गावीच तिथेच ठेवलंय. हो. त्यांना ते बरं वाटतं. नाही बोलवते, पण गावी शेती करतात ना सासरे, हा, म्हणून म्हणून तिथे तिथे त्यांना इकडे येत तिथंच नाहीत? आवडतं, इकडे करमत नाही त्यांना. आल्या होत्या इकडे? हो येतात ते. किती दिवस आल्या होत्या? 8 दिवस 15 दिवस येतात कशाला इकडे? आम्हाला भेटायला. 8 दिवसासाठी येतात तेव्हाचा चेहरा आणि जातात तेव्हाचा चेहरा जास्त प्रसन्न कुठला असतो, जातानाचा का येताना? जातानाचा. आणि येतानाही खूप खुश असता मुलाला बघून, नातवाला बघून. आणि माझ्याकडे अपोजिट होतं, ते येताना पण हसून येतात, पण जाताना त्यांचा चेहरा चेहरा, खूप पडून जातं. आणि ते तर डोळे म्हणजे असे माझ्याकडे बघतात पण नाही, की जाताना त्यांना जास्त वाईट वाटतं, की म्हणजे बघितल्यावर परत त्यांना रडू किंवा अश्रू येईल म्हणून. त्यांना- आणि ते त्यांना पण आणि माझं पण पण तेच इथे हाल 8 होतं. दिवस असतात तेव्हा नाही रडतात नाही 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 ते मजेत असतात ना, काय आम्ही मजेत दोघी असतात? खूप छान असतो. काय उगाच खोटं कौतुक करतात. त्यांना समाधानी वाटतं राहून, मग जाताना ते आहे आठवणी घेऊन जातात. आम्ही सांगतो थांबा, पण ते खूप आठवणी देतात त्यांना जाताना, वर्षभर पुरतील एवढ्या. बरं तुमची आम्ही घेतो मैत्री आठवणी तुमची मैत्री कशी झाली? सोसायटीमध्ये सोसायटीमध्ये काय होतं सोसायटीत? एकाच एका सोसायटी सोसायटीमध्ये आम्ही राहायचो. अच्छा, मग भेटायचा कधी सोसायटीत? खूप कमी भेटायचो, उलट दूर जाऊन जास्त मैत्री घट्ट जास्त झाली आमची. मैत्री हो का? पण मग भांडता कशाला तुम्ही भेटता तेव्हा? भेटतो तेव्हा ते काही पण आधी छोटे छोटे भांडायचो कारणामुळे किंवा काही छोट्या गोष्टीने, पण आता जेव्हा भेटतो तर मग रात्र पण आम्हाला अपुरी जातं, जे बोलत गोष्टी करत जातात. एकत्र जमलं ते तर खूप मग होतं. नवरे वाट बघता, फोन करता, अरे कुठं आहे ये. जेव्हा राहायचो ना सोसायटीमध्ये, तेव्हा असं एक जर टॉपिक सापडला तर एकाच्या घरी बसायचो, मग ते 1 वाजो 2 वाजो वेळेचं भान नसायचं, तिथंच बसून राहायचो. बिचारे घरी झोपून जायचे पोरांना घेऊन. नाहीतर मग दरवाजा लॉक, लवकर नाही गेलो तो. हो. तुमचे मिस्टर कसे आहेत? स्वभावाने शांत आहेत? शांत आहे एकदम. तुमचे शांत आहे तुमचे माझे तर एकदम शांत. तुम्हाला प्रेमाने नवरा काय हाक मारतो? अंधश्रद्धा. काय? तुम्हाला माझं नाव राणी आहे, तर राजाची राणी बोलतात ते मला. राणी? तुमचे मला नेहाच बोलतात, प्रेमाने वगैरे काही हाक नाही, असं नेहाच, कुठे नेहा? नेहमी नेहाच बोलतात. हा? नेहाच बोलतात नेहमी. नेहा, काय वेगळं नाव नाही नाही ठेवलं? नेहाच बोलतात. तुम्हाला? मला लाडात आला तर मग शोना, नाही तर मग भोपळा. बोलतात ते, आली तेव्हा शेवग्याची शेंग होती आणि आता भोपळा झाली म्हणून. असं बोलतात? आमचे तर पहिले नावच नव्हते घेत मग- ते पहिले नवीन नवीन लग्न झालं ना, तेव्हा ए इकडे ये ए तिकडे जा असं नावच घेत नव्हते. मग मी त्यांना एक दिवस बोलली, माझं एवढं सुंदर नाव आहे तर मला पूनमच बोल. मग आता पूनम बोलतात. मिस्टरांनी नाव ठेवलंय आमचं, हिचं भोपळा मिरची नाव ठेवलंय, शिमला मिरचीचं नाव ठेवलंय, हिचं नाव लोंगी मिरची नाव ठेवलंय, आणि माझं गावठी मिरची नाव ठेवलंय. काय मिरची? लवंगी मिरची, तिखट मिरची, लाल मिरची, म्हणजे मिरचीचा ठसका आहे हा ग्रुप पक्का. तुम्हाला काय हाक? मला तर निलिमा, पण चिडली तर एडी बाबडी म्हणूनच आमच्या खानदेशात म्हणतात तसं. चिडली की एडी बाबडी. तुमच्या लाडात काय नावच नाही घे? झाडात नाही. यांचं वेगळंच आहे सगळं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.